4 सामने आणि विक्रमांची अशी बरसात की फुटबॉल प्रेमींचे डोळे दिपले। फिफा वर्ल्ड कपचा हा दिवस म्हणजे केवळ एक सामना नसून फुटबॉलचा एक अभूतपूर्व सोहळा होता। यामध्ये ग्रुप आयचा थरार फ्रान्स आणि सेनेगल यांच्यातील सामन्यात किलियन एम्बापेने पुन्हा एकदा आपण का वर्ल्ड क्लास आहोत हे सिद्ध केले। 2 जबरदस्त गोलसह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 58 गोल पूर्ण केले आणि तो फ्रान्सचा ऑल टाइम टॉप स्कोरर बनलाय। वय अवघे 27 पण विक्रम मात्र अफाट। त्याच गटात नॉर्वेने इराकवर 4-1 ने विजय मिळवला। अर्लिंग हॅलंडने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात गोलचे खाते उघडत नॉर्वेच्या विजयाचा पाया रचला। ग्रुप जे मधील मेसी मॅजिक कॅन्सस सिटीमध्ये लिओनेल मेसीने पुन्हा एकदा मैदानावर आपली जादू चालवली। त्याच्या 200व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात या महान खेळाडूने विश्वचषकातील आपली पहिली हॅट्रिक नोंदवली। अर्जेंटिनाचा 3-0 असा दणदणीत विजय झाला। या हॅट्रिकसह मेसीचे आता वर्ल्ड कप मध्ये एकूण 16 गोल झाले असून तो मिस्रोस्लाव क्लोजच्या बरोबरीने विश्वचषक इतिहासातील संयुक्त सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनलाय। खरोखरच तो फुटबॉलचा खरा जादूगर आहे। इतर अपडेट्स मध्ये सांता क्लारा येथे ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 ने पराभव केला। तब्बल 36 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा हा विश्वचषकातील पहिला विजय ठरलाय। आजच्या खेळाने बाद फेरीची शर्यत अधिक रंगतदार केली। फ्रान्स, नॉर्वे, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रिया आता गुणतालिकेत मजबूत स्थितीत आहेत। मेसी आणि एम्बापेच्या या ऐतिहासिक फॉर्मला आता कोणी रोखू शकेल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा।